आज त्यांचा आवाज बनून पोचती आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. नक्कीच, खूप मोठी गोष्ट आहे. पण मग ज्योती वाघमारे या वस्तीत राहत असताना अभ्यासाची ज्योती वाघमारेंना गोडी कशी लागली काय? सर, ह्याचं पूर्ण श्रेय हे माझ्या आईवडिलांना द्यावं लागेल. दोघंही अशिक्षित आहेत, परंतु वडील मला सांगतात की कचराकुंडीवरती जी कागदं पडलेली असायची ती घेऊन मी वाचायला शिकलो. त्यांना वाचायची आवड खूप. ते दलित पॅन्थरचे कार्यकर्ते अच्छा. आणि मग नंतर ते नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून आले. आमच्या शेजारी एक कामगार कल्याण केंद्र होतं. सर, जेवायला काहीच नसायचं, परंतु वडील पुस्तकं आणून द्यायचे आणि वाच म्हणून सांगायचे. 1991 साली आमच्या मोची समाजातल्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी साजरी केली आणि आदल्या रात्री माझ्या वडिलांनी एक कागद आणून दिला मला आणि म्हणाले, हे भाषण आहे आणि तुला पाठ करायचं आहे. तेव्हा मी 6 वर्षाची होते सर. आणि त्यावेळेला मग मला एवढं काही कळत नव्हतं. मी ते रात्रभर बसून ते पान पाठ केलं. पण त्या पानामधली जी 2 वाक्य होती ना ती माझ्या मनामध्ये बिंबली. मी दुसऱ्या दिवशी भाषण केलं, पण त्या पानामधली 2 वाक्य, पहिलं वाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. दुसरं वाक्य खूप छोटी होते सर. तिथं स्टेजवरती सगळे आमदार होते, तत्कालीन महापौर होते, सगळे होते आणि मी अशी एका कामगाराची पोरगी, अंगावरती फाटलेला फ्रॉक होता. अजून माझ्याकडे तो फोटो आहे सर. माझ्या इन्स्टा आय डीवरती FBला तुम्हाला तो मिळेल आणि तो मला आमच्या काही कार्यकर्त्यांनी दिला. आणि दुसरं वाक्य होतं की बाबासाहेबांनी सांगितलं की 100 दिवस शेळीच बनून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगा. सर, त्या 2 वाक्यांनी आयुष्य बदललं. आणि पोरीला शिकवायचं हे स्वप्न असणाऱ्या बापाने आयुष्य बदललं. आणि इतका संघर्ष होता ना सर. ते म्हणतात ना की आणखीन एक प्रसंग सर, पुस्तकं खूप वाचायचे. यशवंत मनोहरांची रमाई वाचली आणि मग तो रमाईचा प्रसंग सर मला रमाई खूप प्रेरित करते. आणि मग तो प्रसंग होता ना की रमाईकडे दागिने नसतात आणि बायका म्हणतात की काय गो, तुझा नवरा एवढा मोठा बॅरिस्टर आणि मग तुझ्याकडे साधा सोन्याचा दागिना नाही, माग की नवऱ्याला. तेव्हा सर रमाई म्हणतीये की अगं गेड्यांनो, काय ही सोन्या चांदीच्या दागिन्यांची बात करताय? अगं माझे साहेब इलायतेला शिकायला गेलेत ना व, अगं ते परत येतील ना, त्यांच्या नावापुढं लागलेली डिग्री माझा खरा दागिना आहे. आणि माझे साहेब येतील ना तेव्हा ते असं पुस्तक लिहितील ना की ते पुस्तक भारत मातेचा सगळ्यात मोठा दागिना बनव. तेव्हा ठरवलं होतं सर, बाबासाहेबांची पुस्तकं वाचायचे ना सर, बाबासाहेबांच्या नावाच्या खाली जेवढ्या डिग्र्या लागलेल्या असायच्या ना, मला वाटायचं की जर रमाई म्हणते की डिग्री खरा दागिना आहे तर डिग्र्या मिळवायच्या ठरवल्या होत्या सर. शिकायचं ठरवलं होतं, कारण काहीच नव्हतं पाठीशी. आणि जर काही बदलू शकणार आहे ना तर शिक्षणच आपलं आयुष्य बदलेल. आणि त्याच्यामुळे शिकायचं ठरवलं. आईवडिलांनी साथ दिली. स्कॉलरशिपमधनं, वक्तृत्व स्पर्धाच्या बक्षिसांमधनं, अँकरिंगच्या मानधनामधनं शिक्षण पूर्ण केलं सर.